नमस्कार सर, माझं नाव शिवचरण दत्तराव पाटील. माझ्याकडे सहकारी संस्था डी मार्फत मी शासनाची नाफेडची खरेदी करतो. 400 शेतकऱ्याचा माल झाला. ऑनलाईन 200 शेतकऱ्याचा खरेदी झाला. 400 मॅसेज सोडले. 900 ऑनलाईन नोंदणी झाली. नाही, बारकोड वगैरे बारदाना वगैरे सगळं अवेलेबल आहे. हां, ते जे लोकांचा माल डागी वगैरे आला ते चित्रित झाले पाहिजे, कारण खूप अडचणी आल्या. त्याच्यामुळे शेतकऱ्या माल वापस चालला. हां, त्याच्यामुळे आम्हाला नदीचा पट्टा असल्यामुळे इकडं पुरा परिस्थिती खूप झाली. नदीच्या काठ साईडला बरेच पाणी पुरा शेतामध्ये गेले. डागी खूप सोयाबीन आले. त्याच्या खूप अडचणी आल्या. शेतकऱ्यांना बाहेर कुठेही न देता माल नाफेड केंद्राला देणं, कारण नाफेडचा भाव 5335 बाहेरचा 44-42 घेणं चालू आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी बांधवांनी जास्तीत जास्त नाफेडला माल देण्याचा प्रयत्न करावा. नाही, आधी शेतकऱ्याला आम्ही मॅसेज सोडल्यानंतर फोन करते आमचा माणूस. इतके आम्ही 30 जेवढे खाली होते तेवढेच लोक बोलवतो, तेवढेच खाली करून घेतो, कारण इथं कुठली व्यवस्था नाही राहण्याची खाण्याची शेतकऱ्याला, म्हणजे बाहेरच्या फाटा असल्यामुळं. आमच्याकडून चहा वगैरे पाणी वगैरे देतो आम्ही, पण राहण्यासाठी झोपण्यासाठी व्यवस्था इथं नाही शेतकऱ्याला. हां, आधी थोडं शॅम्पल बोलवतो, मॅसेज फोन करून थोडं माल बघतो, चेक करतो शॅम्पल मावच्या, नंतर त्याला बोलवतो. 8 दिवसात पेमेंट पडायला, 4-5-6 दिवसांत पेमेंट व्हायला. 7-12 आधार, बँकेचं पासबुक आणि होल्डिंग. नाही, गेले वर्षाचा माल नाही होत. गेल्या वर्षात सोयाबीनचा माल घेऊ नका म्हणले आम्हाला. यावर्षी माझा आतापर्यंत जवळपास 3-3.5 हजार माल शासनाला खरेदी 2700-2800 याला गेला एअरहाऊसला, पण आतापर्यंत काही पोत वापस आलं नाही माझं. साहेब, आमचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला अटी लागतात, नियम लागतात, त्या पद्धतीने सोयाबीनचे 3 ग्रेड व्हा. खराब असेल तर त्याचा भाव कमी असावा, मध्यम असेल तर त्याचा मध्यम असावा, आणि ज्या पद्धतीनं जे ठरलेला भाव आहे, समजा उदाहरण 5328 रुपये, ते क्लिअर सोयाबीनचा राहावा. खराब असलेला थोडाफार कमी द्यावा 100%. आता की बाबा उदाहरणार्थ ज्यावेळेस आता वयस्कर माणसाचे अंगठी लागणं, त्याला मॅसेज आपला आधार नंबरवर राहते की नाही, त्याच्यावर OTP आल्यावर त्याला यायचंही काम पडू नये. एवढं आमचं म्हणणं की बॉस थंब लागण आली तर OTP आधारवर यावं. आधारवर समजा की बस मॅसेजवरच ऑनलाईन व्हावं त्याचं. आज आम्ही धानोरा रुई या गावातून कयादुजल फार्मर प्रोड्युसर कंपनी धानोरा इथे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र आहे. त्यानुसार आम्ही शासनाच्या निकषाप्रमाणे खरेदी करत आहोत आणि शासनाच्या याच्यानुसार खरेदी आमची चालू आहे. शासनाचे निकष मातीमध्ये 2 किलो, मावचर 12, डागीचं प्रमाण 3 ते 5% आणि बाकी आहेत डाळ वगैरे या प्रमाण 15% डाळ याचं प्रमाण आहे. यावर्षी पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांची एकच समस्या येत आहे. आम्हाला पण ती समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेदत आहे, ते म्हणजे डागीचं प्रमाण. तर शेतकऱ्यांचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात डागीचं प्रमाण येत आहे की ते शेतकऱ्यांना बराच माल परत न्यावा लागत आहे. शासनानं एवढंच, शासनाची आमची निकषाच्या नुसार एवढीच विनंती आहे की जे डागीचं प्रमाण आहे त्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं आणि एक 10 ते 15% प्रमाणात डागीचं प्रमाण वाढवावं शासनानं, आणि त्यानुसार खरेदीचे निकष करावे अशी मी विनंती करतो शासनाला. आपलं आव्हान आहे की शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्र इथेच माल द्यावा, कारण की आज मार्केटला जे भाव आहेत ते खूप कमी प्रमाण आहे आणि शासनाचा चांगला भाव आहे. आपल्याला 5328 रुपये हा खूप अतिशय चांगला भाव आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावरच आपली विक्री करावी मालाची. आजपर्यंत आपण 8 ते 8.5 हजार क्विंटलची खरेदी केलेली आहे आणि अजून आमच्या हिशोबाने खूप खरेदी होणे असं बाकी आहे. त्यामुळं शासनानं अजून या नोंदणीची वगैरे जी डेट आहे ती वाढवावी आणि खरेदी चालू ठेवावी. कारण जितक्या शेतकऱ्यांना फायदा घेता येईल तेवढा शेतकऱ्यांनी फायदा घेतील, एवढं शासनाने लक्ष द्यावे त्याकडे. सध्या तरी बारकोड आणि बारदाण्याचा जो विषय आहे तो अतिशय सध्या तरी प्रमाण चांगल्या प्रमाणात भेटत आहे, पण ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात शक्य तेवढं भेटत नाही आहे. अजून थोडंफार प्रमाणात रिजेक्ट होण्याचं प्रमाण आहे, फार प्रमाण नाही, कारण आम्ही शेतकऱ्याला जे खराब माल आहे तो परत पाठवत असल्यामुळे रिजेक्टचे प्रमाण खूप कमी आहे. आम्ही एक 2 ते 3 किलोचं प्रमाणात शेतकऱ्यांना आम्ही माल पहिले आणून दाखवा म्हणतो, मावचर वगैरे चेक करूनच नंतर माल घेऊन या म्हणतो, जेणेकरून त्यांच्या बेजाऱ्या कमी होतील. याप्रमाणेच आम्ही शेतकऱ्यांना सांगतो.